नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपल्या एम.एस. चॅप्टर जी.के या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी.ई.टी. पेपर 1 आणि पेपर 2साठी मराठी प्रश्न उत्तरे बघणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला टी.ई.टीशी रिलेटेड आणखीन व्हिडिओ हवे असतील तर टी.ई.टी या नावाने आपली प्लेलिस्ट आहे, तर जाऊन चेक करा. प्रश्न क्रमांक 1. आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा. ऑप्शन आहे ए. सकर्मक कर्तरी, बी. कर्मणी, सी. अकर्मक कर्तरी आणि डी. अकर्मक भावे. प्रश्नाचे उत्तर आहे सी. अकर्मक कर्तरी. प्रश्न क्रमांक 2. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणते? पर्याय आहेत ए. ओनामा सुरुवात, बी. बृहस्पती बुद्धिमान, सी. पर्वणी दुर्मिळ योग, डी. गंगा जमुना नद्यांचा उगम. अयोग्य जोडी बघा, डी. गंगा जमुना नद्यांचा उगम. प्रश्न क्रमांक 3. सहसंबंध ओळखा. घुबडांचा घुतकार तर हंसांचा काय? ऑप्शन आहेत आपले ए. कोकरव, बी. गुंजराव, सी. कलरव, डी. चित्कार. उत्तर बघा सी. कलरव. प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? ऑप्शन आहे ए. विनायक जनार्दन करंदीकर, बी. यशवंत दिनकर पेंढारकर, सी. राम गणेश गडकरी आणि डी. बाळ सीताराम मढरेकर. उत्तर आहे बी. यशवंत दिनकर पेंढारकर. प्रश्न क्रमांक 5. सुग्रण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? ऑप्शन आहे ए. अपूर्ण वर्तमान काळ, बी. अपूर्ण भूतकाळ, सी. साधा भूतकाळ, डी. साधा वर्तमान काळ. प्रश्नाचे उत्तर आहे डी. साधा वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 6. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. ऑप्शन आहे ए. तमानं बाळगणे, बी. लोटांगण घालणे, सी. 14वे रत्न दाखवणे, डी. जीवाचे रान करणे. प्रश्नाचे उत्तर आहे सी. 14वे रत्न दाखवणे. प्रश्न क्रमांक 7. द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहे ए. द्वेष, बी. रोष, सी. मत्सर, डी. आवेश. प्रश्नाचे उत्तर आहे डी. आवेश. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन आहे ए. निष्क्रिय, बी. निकृष्ट, सी. निष्क्रिय, डी. निष्क्रिय. उत्तर बघा सी. निष्क्रिय. प्रश्न क्रमांक 9. पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. ऑप्शन आहे ए. वर्ग, बी. फळा, सी. रेयांश, डी. चित्र. उत्तर बघा डी. चित्र. प्रश्न क्रमांक 10. बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यात एकूण नामे किती? पर्याय आहेत ए. 4, बी. 5, सी. 6, डी. 3. उत्तर बघा ए. 4. प्रश्न क्रमांक 11. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन आहे ए. सावित्रीबाई फुले, बी. सिंधुताई सपकाळ, सी. ताराबाई शिंदे, डी. प्रज्ञा पवार. उत्तर आहे बी. सिंधुताई सपकाळ. प्रश्न क्रमांक 12. ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती? ऑप्शन आहे ए. 10, बी. 12, सी. 11, डी. 13. उत्तर आहे बघा सी. 11. प्रश्न क्रमांक 13. संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता? ऑप्शन आहे ए. महोदार्य, बी. गंगोद, सी. दुदैव, डी. जन्यक्य. उत्तर आहे सी. दुदैव. प्रश्न क्रमांक 14. पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखा. ऑप्शन आहे ए. फुगे, बी. धागे, सी. सोगे, डी. वांगे. उत्तर बघा डी. वांगे.
प्रश्न क्रमांक 15. मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? पर्याय आहेत: ए. गुणवाचक विशेषण, बी. संख्यावाचक विशेषण, सी. सार्वनामिक विशेषण आणि डी. धातुसदित विशेषण. उत्तर आहे डी. धातुसदित विशेषण. प्रश्न क्रमांक 16. कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पर्याय आहेत आपले: ए. केवल प्रयोगी अव्यय, बी. क्रियाविशेषण अव्यय, सी. शब्दयोगी अव्यय, डी. उभयान्वयी अव्यय. उत्तर आहे सी. शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 17. आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो. या अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा कारक कोणता? पर्याय आहेत: ए. कर्म, बी. अधिकरण, सी. करण, डी. संप्रदान. प्रश्नाचे उत्तर आहे बी. अधिकरण. प्रश्न क्रमांक 18. माधुरी अतिशय हुशार आहे. या वाक्याचे अकरणरूपी वाक्य कोणते? पर्याय आहे: ए. माधुरी हुशार नाही, बी. माधुरी खूप हुशार नाही, सी. माधुरी अजिबात मठ्ठ नाही, डी. माधुरी खूप मठ्ठ आहे. उत्तर आहे सी. माधुरी अजिबात मठ्ठ नाही. प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? आपले पर्याय आहेत: ए. डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते, बी. पक्षी अंगणात दाणे टिपतात, सी. श्रावणीने नवीन पैठणी आणली, डी. ताईने अंगणात पानाफुलाची रांगोळी काढली. उत्तर आहे ए. डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. प्रश्न क्रमांक 20. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? पर्याय आहेत: ए. सह्याद्रीचे वारे, बी. कृष्णाकाठ, सी. कृष्णकमळ आणि डी. यापैकी नाही. प्रश्नाचे उत्तर आहे बी. कृष्णकाठ. शिक्षक मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.